कल्पना करा, उद्या तुम्ही ऑफिसला जाता आणि तुमच्या टेबलवर तुमच्यापेक्षा सुद्धा फास्ट काम करणारी एक मशीन बसलेली आहे. तुम्हाला जॉबवरून काढून टाकलं जात नाही, पण तुमच्या हातातलं काम काढून घेतलं जातं. भीतीदायक वाटतंय ना? आज AI मुळे अनेक लोकांच्या मनात हीच भीती आहे की आता आमचे जॉब जाणार का. पण त्याआधी एक छोटंसं उदाहरण बघूयात. पूर्वी बँकेत पैसे काढायला लांबच्या लांब रांगा लागायच्या. मग ATM मशीन आलं. लोक म्हणाले आता बँकेतल्या कॅशियरची नोकरी गेली. पण खरं काय झालं? आज बँक कर्मचारी फक्त पैसे देत नाहीत, ते लोन, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स बद्दल मार्गदर्शन करतात. काम बदललं, पण अगदी माणूसच नाहीसा झाला असं नाही होत. आता दुसरं उदाहरण. पूर्वी फोटो काढायला स्टुडिओत जायला लागायचं. मग मोबाईललाच कॅमेरे आले. लोक म्हणाले स्टुडिओ बंद होतील. आज उलट आहे. वेडिंग फोटोग्राफी, ड्रोन शूट्स, रील्स, कॉन्टेंट क्रिएटर्स, नवीन उद्योग उभे राहिले. भारतामध्ये नुकत्याच झालेल्या AI इम्पॅक्ट समिट इंडियामध्ये सुद्धा हाच मुद्दा केंद्रस्थानी होता. AI हे मशीन सेंट्रिक न ठेवता ह्युमन सेंट्रिक कसं करता येईल? उद्योगपती, टेक एक्सपर्ट, स्टार्टअप फाउंडर्स आणि पॉलिसी मेकर्स एकत्र येऊन याच सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करत होते. आणि तिथे एक वाक्य वारंवार ऐकायला मिळालं, AI तुम्हाला रिप्लेस करणार नाही, AI वापरणारा माणूस तुम्हाला रिप्लेस करेल. AI won't replace you. A person using AI will. आणि हाच आपल्या आजच्या व्हिडिओचा मुख्य मुद्दा आहे. आज ट्विग मराठीवर आपण घाबरून न जाता प्रॅक्टिकल माहिती बघणार आहोत. AI मुळे नक्की कोणत्या नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे आणि 10 अशा जागा जिथे भरपूर नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. आपल्याला हे तर मान्य करावंच लागेल की AI अशा नोकऱ्या नक्कीच घेणार आहे ज्या रिपिटेटिव्ह आहेत. जसं की डेटा एंट्री आणि अकाउंटिंग, जिथे फक्त रोज रोज तीच आकडेमोड करायची आहे. कस्टमर सपोर्ट, जिथे ठराविक प्रश्नांची ठराविक उत्तरं द्यायची आहेत. बेसिक कंटेंट रायटिंग, म्हणजे साध्या बातम्या किंवा डिस्क्रिप्शन लिहिणं, थोडक्यात कॉपी पेस्ट प्रकारचं लेखन. मॅन्युअल फॅक्टरी जॉब्स, जिथे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा केली जाते. थोडक्यात काय, तुम्ही जर रोज रोज सेम काम करताय तर कदाचित ते रिप्लेस होऊ शकतं. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण या समिटमध्ये तज्ज्ञांनी सुद्धा स्पष्ट केलंय, जो माणूस बदलायला तयार आहे, AI शिकायला तयार आहे, त्याच्यासाठी संधी प्रचंड आहेत. चला तर मग 10 अशा जागा बघूयात की जिथे AI मुळे संधी वाढणार आहेत. पहिलं आहे AI प्रॉम्प्ट एक्सपर्ट, म्हणजे AI कडून आपल्याला हवं ते करून घेण्याची कला. ज्याला ॲक्युरेट, एक्झॅक्ट प्रॉम्प्ट्स देता येतात, त्याला नवीन जॉब्सच्या भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत. दुसरं आहे डेटा ॲनालिस्ट किंवा डेटा सायंटिस्ट, म्हणजे डेटा समजून घेऊन त्यावर निर्णय घेणारे तज्ज्ञ. म्हणजे बिझनेसमध्ये येणाऱ्या अडचणी AIला सांगून त्यावर AI जो सल्ला देईल किंवा ॲनालिसिस करेल ते समजून घेऊन निर्णय घेणारे तज्ज्ञ. तिसरं आहे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स. AI वाढेल तसं सायबर अटॅक्स वाढतील आणि तिथे मानवी सुरक्षा रक्षकांची गरज लागेलच. चौथा आहे AI ट्रेनर्स किंवा कन्सल्टंट्स, थोडक्यात लोकांना AI शिकवणारे शिक्षक. आमच्या कंपनीत AI कसं वापरायचं याचं उत्तर देणारे तज्ज्ञ. पुढच्या 5 वर्षात हा रोल खूप वाढेल. पाचवं आहे कॉन्टेंट क्रिएटर्स, AIच्या मदतीने स्क्रिप्ट लिहिणं. एडिटिंग सोपं झाल्यामुळे कंटेंट क्रिएटर्स नक्कीच वाढतील. 6वं आहे लीगल एक्सपर्ट्स आणि लॉयर्स. AIने जर चुकीचा निर्णय घेतला तर जबाबदार कोण? AIने बनवलेल्या गोष्टींचे राईट्स ठरवणारे. 7वं आहे मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स. मशीन नाही तर माणूसच माणसाला उत्तम प्रकारे समजून घेऊ शकतो. 8वं AI ऑटोमेशन स्पेशालिस्ट. कंपनीतली रिपिटेटिव्ह कामं AI ऑटोमेशन टूल्स वापरून ऑटोमेट करणारे लोक. स्मॉल बिझनेसेसमध्ये याला प्रचंड स्कोप असेल. 9वं रोबोटिक्स मेंटेनन्स टेक्निशियन्स. रोबोट्स वाढले तर त्यांची देखभाल करणारे लोकसुद्धा लागतील. 10वं लोकल लँग्वेज AI एक्सपर्ट्स. मराठी, हिंदी, तमिळ, लोकल भाषांमध्ये AI तयार करणारे तज्ज्ञ. विशेषतः भारतीय बोलीभाषांमध्ये याची मोठी गरज आहे. गोल्डमन सॅक्सच्या एका रिपोर्टनुसार AIमुळे सुमारे 30 कोटी नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो, पण जागतिक अर्थव्यवस्थेत 60% वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, तर काम कमी नाही होणार, पण कामाचं स्वरूप बदलणार आहे. एक अगदी साधं उदाहरण. पूर्वी शेतकरी हवामान अंदाजांसाठी अनुभवावर अवलंबून असायचा. आज मोबाईलवर हवामान, माती परीक्षण, मार्केट भाव सगळं मिळतं. ज्याने तंत्रज्ञान स्वीकारलं त्याचं उत्पन्न वाढलं. म्हणून प्रश्न हा नाहीये की AIमुळे माझा जॉब जाणार का. प्रश्न हा आहे की मी AI वापरायला शिकतोय का. नवनवीन स्किल्स शिकणं, AI समजून घेणं हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे.
हेच फ्युचर आहे. मग तुम्ही कोणते AI टूल्स वापरताय? कोणत्या AIमुळे तुमचं आयुष्य सोपं झालंय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तरुणांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवा. ट्विग मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.